हॅलो हॅलो चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग बुवा पूर्वीच्या काळी डबल बाऱ्या कशा चालायच्या कदम आणि पांचाळ बुवा चंद्र उगवला प्रकाश पडला भजनी भरला रंग या रंगामध्ये दंग होईल सुतार कदमा अरे दंग झाला तरी जाणार नाही सवयाला बुरशी आणि भजनामध्ये सरशी करण्या नाचतोय घेऊन फरशी सरशी करता करता बुवा सरशी करता करता याच्या जन्माची झाली माती लाज लज्जा सोडून नाचतोय हा गिरमिट घेऊन हाती हत्यार घेऊन घाशीत बसल हत्यार घेऊन घाशीत बसल हा कामाचा करेल खोळंबा टाइमपास करील वेळ काढील टाइमपास करील वेळ काढील हलवीत बसल वळंबा खरोखर अशा या महान बुवांची आठवण करण्यासाठी आम्हाला दिलात खरोखर तुमचे लाख लाख आभार मानतोय अयोध्येत 500 वर्षानंतर श्रीराम मंदिर बांधले गेले त्याच्याबद्दल राम यांच्यावरती गीत होऊ दे या ठिकाणी बाळकृष्ण पुंडलिक साळुंके यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेले आहे मनपूर्वक स्वीकारतोय धन्यवाद 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 काय या बुवा दोन्ही बुवा तुम्ही काही लहान नाही कुठल्या ठिकाणी कशी बारी करायला पाहिजे महिला वर्ग आहे ते मधल्या तुका काय लाज शरम ती बिचारी आजी गेली बिचारी घरात गेली जाऊन झोपली तुका काय लाज शरम मी काय वाईट सांगितले होते काय म्हणजे पूर्वीच्या काळी काय चालतात ते पण ह्यो डायरेक्ट घे ना ती आजी बिचारी दांडो घेतला आणि वाटेक लागली मरा तिकडे म्हणता तुम्ही तिघे जा काय बुवा ही आपली परिस्थिती आपणच ओढावून घेतलेली आहे बुवा म्हणतात की गणेश जांभळे गान कोकिळा ती गान कोकिळा आणि ह्यो कोण गान पोपट मधलो हा ना तो गान पोपट काय बाबा भारी कारण दोघे पण ना एकापेक्षा एक भारी आहेत आधी बक्षीस दिलेला 500 रुपयाचा हर घर में अब एक ही नाम जय श्री राम हर घर में अब एक ही नारा गूंजेगा भारत बच्चा बच्चा जय जय श्री राम शॉर्टकट मध्ये एक एक गाणी घेऊया कारण स्टॉक तसा आपल्याकडे भरपूर आहे सध्याचा काय बुवा नवीन जमानो आय लाइनर तुझ्या डोळ्यांचा लिपस्टिक तुझ्या ओठांची बिंदी तुझ्या माथ्याची मला पागल करते माझ्या आई बाबांना सांगणार आहे तुनाचा बघायची गरज नाही पोरांना तुमच्या लखात एक सुन चोळी तू बन माझी जानू
मराठ्यांना आरक्षण भेटलं. जरांगे पाटील साहेबांवरती एक काव्य घेतोय. मराठ्यांची शान जरांगे पाटील महान, कारण बघा मराठ्यांका आरक्षण नव्हता. मॉनिटर का माझा जर आवाज वाढवा. 35% वाला बीएमसीत लागला, 90% वाला घरीच बसला. 90% वाला हो 35% वालो आज मोठो साहेब झालो, पण आमचो 90% वालो 100% वालो त्याच्या हाताखाली नोकरी आहे का? ही परिस्थिती. 35% वाला बीएमसीत लागला, 90% वाला घरीच बसला. मराठी बाणा कणकर बाणा, मराठी बाणा कणकर बाणा, ते झाले कीर्तिवान, ते झाले कीर्तिवान. मराठा आरक्षण मिळवून देऊन घडविला इतिहास. मराठा आरक्षण मिळवून देऊन घडविला इतिहास. मराठा आरक्षण मिळवून देऊन घडविला इतिहास. अगदी शॉर्टकट मध्ये एक एक गाणी घेतोय. काय ह्या बुवाने काय काय भरपूर सांगितलं नाही. लहान पोरांचा म्हणता माका हगीच पण चालता. ए आता पेटीकोट तेवढो घाल म्हणजे सगळा झाला. लहान पोरांचो पेटीकोट काय काय म्हणजे भारी सांगितलं नाही. बुवानी बचत गटाचा सांगितला नाही. अहो घरोघरी बचत गट. माझी काकी तर बुवा माका वाटतं 2-3 महिन्यात खुळावणार त्या सगळ्यांचा हिशोब ठेवून. याची एवढी बचत, त्याची तेवढी बचत. बरा सगळे जमले बचत गटावाले की यांचा चालू झाला. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रमावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम रमावे. वा महिला मंडळ आपल्या समोर बसला आणि तू जो आमका दोघांका मानलंस शेठ, आम्ही शेठ आणि तू अन्न खाऊन दिवस काढतोस. बुवाने गाणं घेतलं आणि काय ही नाडांची धरती टकल्यावरती नाडांची धरती, नाडांची धरती केवढी आहे बघा बुवा. हे अरे पोरगा चिरापला ना तुझ्या डोक्यावर त्या पण खाली यावचा ना. आणि नाडांची धरती काय ह्यो लय हुशारा. शाळेत असताना ना मास्तरांनी एका सांगितलं आणि संदीप सांग मनुष्य एका पायावर केव्हा उभा राहतो. ह्यो म्हणता मनुष्य एका पायावर गुरुजी आटून आटून तुमका सांगता या. तो बाजू चौकतो ना गुरुजी मी सांगू. तो सांगता गुरुजी मारामार करूची असत ना तर मनुष्य एका पायावर उभा राहतो. दुसरं उठलो सांगता गुरुजी जर एखाद्याक मदत करूची असली तर मनुष्य एका पायावर उभा राहतो. मग ह्यो सांगता गुरुजी आता मी सांगतोय. ह्यो सांगता गुरुजी आंघोळ केल्यावर चड्डी घालताना मनुष्य एका पायावर उभा राहतो. गुरुजी म्हणतात अरे ह्या तर सगळ्यांचा त्याच्यात वेगळा काय. ह्यो म्हणता गुरुजी मी ना दोघांका अशी चड्डी धरूक सांगताय आणि मी उडी मारताय त्याच्या. सकाळी ते का आठवण येत. आंघोळ जेव्हा करशाल ना तेव्हा तुमका पहिली नर बुवाची आठवण येत. त्याच्यानंतर बुवा म्हणतात अग ग म्हशी रेडो नसताना तू गाभण कशी. कुठले जोक्स बुवा कुठल्या थराला आपलं बुवा भजन गेलंय. रेडो नसताना गाभण कशी. अरे आता डॉक्टर इलो आता काय रेड्या
आता सगळं इंजेक्शन हायब्रिड माहित हा. रेडा नसताना गाभण कशी काय मंडळी. ज्याचा त्याचा त्याच्याकडे बुवानी सांगितलं आणि आईवरून गाणं घेतलं आणि त्याच्याबद्दल बुवा माका आदरच हा. कारण आमच्याकडे ना अशीच एक सून नवीनच लग्न झालेला आणि गॅदरिंग चालू होता गावात. ही गेली स्टेजवर आणि सांगता हो मला एक गाणं बोलायचं आहे, मला एक गाणं बोलायचं आहे. आयोजक म्हणतात अरे वा चांगली गोष्ट आहे. तिनं आपला माईक घेतला आणि चालू केला. आई माझी मायेचा सागर तिला तिने जीवन आकार. एवढा म्हटल्याबरोबर खाली तिची सासू बसलेली हो ढसाढसा रडोक लागली. सगळी जण धावत गेली. अगे सून तुझी एवढा चांगला गाणं म्हणता आणि तू खाली व्हायते रडतस कशा. तर ती सांगता त्यांका बघ स्वतःच्या औषधो हिका पुळको बघा किती या. आई माझा मायेचा सागर माका म्हणता घोडभर चाय पण देत नाही घरात कधी. म्हणजे बुवा ह्यो सध्याचो जमानो हा. आमच्या जांभळे बुवाने काय काय सांगितलं आणि पिवळो पट्टो वगैरे बुवा तुमच्यासारखे बुवांका मुंबईवर येऊन दुसरे काय जोक्सच नाही. पिवळो पट्टो ए नशीब घसारलो नाही नाहीतर नाडनापर्यंत गेलो असतो घसर पिवळ्या पट्ट्यावर ना. हा पट्टो नाही तो काय म्हण रांगोळी घालीत गेलो. म्हणजे काय माका वाटतं तुम्ही वालाची भाजी पण खाल्ला होता. नाही ते काय झाला ते हगीच घालू विसरले ना. बरं त्यांच्याच मापाचा सगळा. आम्ही मेला आम्ही जन्मा घेऊन फुकटा सगळा. ए मगाशी तो जीव देत होतो आता आपण जाऊन जीव देऊया. हा आमका कायच नाही सगळा त्याच्याच मापाचा. त्याच्यानंतर बुवा सांगत जांभळे बुवा सांगत हे आमच्या पुजारे बुवाच्या टकल्यावर पोरगी खेळतात अंगणवाडी. ए मग माका सांग पोरगी जर ह्याच्या टकल्यावर खेळत तर मग बाई काय करत. बाई ना बाजूक ती झालरा बघ त्या सावळेत असतात उभी हो बाजूसून झालरा बघ. हा बरं टकला पण बघा वर $500 ने बाजूक झालं भारी. म्हणजे मूर्तीच तशी आहो. ते का काय म्हणजे वाईट बुवांका मी बोलत नाही. आणि जांभळाची ते का पाचतय जांभळावाल्या कसो झालो तरी माझो देवगडवालो आहे एवढा वाईट बोलू नको. आणि ते का ना जांभळा कशी आहेत ती बघूची आहेत. ते का बाहेर घेऊन जा तिकडे जांभळा. अरे काय बाबा तुमका आज काय झाला काय नाही काय. म्हणजे एवढा वाईट कधी मी बोललेला नाही. पण आज मग बोलोक दोघांनी भाग केला. या ठिकाणी शांताराम महाराज दळवी यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद. संदीप बुवांनी सांगितलं नी आता म्हणता 42 वय झाला तरी लग्न व्हायत नाही आणि कोणाची होणारच नाही बुवा. असा एवढं वाईट शाप देऊ नको भजनात. त्यांका बिचारे काय काय भजन बघू केले. तुमच्या मंडळीत सुद्धा तीच परिस्थिती आहे. जांभळ्याच्या सुद्धा त्याचा माझ्या सुद्धा मंडळीत तीच परिस्थिती आहे. आणि काय माहित ह्यो बोलत त्या खरा करणारो माणूस हा. आता ओळखून जावा तुम्ही काय ते. आता 42 नाही आता ते डिवोर्स वाली पण भेटताना कठीण. अरे काय बाबा बुवा भजनात असं बोलू नका. आणि बघा लग्न होतात ती गावा का सालू सांगा सालव्याचं सांगा सालव्याचा. आणि तो म्हणता नरबुवा तो आता भेटली ती लक्ष्मी काय आता भेटली ती म्हणता चांगली लक्ष्मी होय. अरे वर्षभर भांडण करीत होत WWF लगीन झाल्यावर. कोरोना झाला माझं लगीन आणि नुसती सकाळ संध्याकाळ फायटिंग. कारण लव्ह मॅरेज ज्यांचा होता पत्रिकाने कोण कशा बघता हो. पत्रिका 10 पण गुण जुळत नाही. त्याच्यामुळे सारखी फायटिंग. पुजारी बोंगडे गेले. म्हटलं बुवा हैराण झाले करू काय. माका म्हणतात सालिया डोंगरात जा. थैवर एक महाराज बसत तपश्चर्या चालू असता. त्या महाराजांकडे जा आणि त्यांना शरण ये माफी माग मग तुझा संसार सुखाचा होणार. म्हटलं बाबा असं 2.5 तास लागले बुवा माका सालिया डोंगरावर जाव. डोंगरावर गेलोय महाराज तपश्चर्या करत होते. तसाच लोटांगण घातलंय महाराज. महाराज म्हणतात वत्सा काय झालं काय तुला. म्हटलं महाराज
माझा उद्धार करा. त्याने माका जवळ घेतला आणि प्रेमान मिठी मारला आणि म्हणतात, बाळ तुझी समस्या काय? म्हटलं, अहो आयुष्यात सुख नाही, आनंद नाही, काय राहिलाच नाही. लगीन झाल्यापासून आयुष्यात सुख नाही, आनंद नाही, चैन नाही, सगळा वाट लागली. त्याने माका जवळ घेतला आणि म्हणतात, अरे वत्सा, माझी बायको धड असतात तर मी हय कित्याक बसले असतो. आणि ज्यांची ज्यांची नवीन लग्न झाली आहेत त्यांना फक्त एक सांगूचा की आयुष्यात तुम्ही मित्राकडनं 2-4 लाख घ्यावा, फक्त बायकोकडनं कधीच पैसे घेऊ नको. 100, 200, 500, 1 रुपये सुद्धा घेऊ नको. अहो माझ्या बायकोकडनं गेल्या वर्षी 10,000 घेतलं, आता 14,000 दिलंय तरी म्हणता अजून 2,000 देऊचे. म्हणजे खायचा व्याज लावला आणि त्याच कळत नाही, चक्रवाढ व्याज. आणि ज्यांची ज्यांची लग्न होऊची आहेत ना त्यांनी पोरगी बघूक जाताना आपल्या मित्राक घेऊन जाऊ नको. आणि मित्राक नेलास तर ते का विचारू नको, काय रे तुका कशी वाटली, मग तुमचं पत्तोकट झालो म्हणून समजा. असे काय काय बुवा आहोत. आणि माझं ज्यावेळी नवीन लग्न झाला ना, दुसऱ्या दिवशी बायको सांगता, लव्ह मॅरेज, हे व्यंकटेश जरा लादी फूस. लादी फूस म्हटल्याबरोबर तळपायाच्या मस्तकात गेली. अगो म्हटला तू का दिलंस आणि माका सांगतास लादी पुसोत. माझ्या हौशी बापसान अजून माका झाडू मारूक सांगला नाही आणि तू माका सांगतस लादी पुसोत. लादी पुसणार नाही म्हणजे नाही, पहिले आधी भांडी घासणार मग लादी पुसणार. कारण बुवानी सांगला नाही, बायको संग वाकडा तो खाय चुलीची लाकडा. तुमचा काय बरा चालला ना, बायकोन एक केस देवा एक केस देवा म्हणून सगळा तळपाट करून टाकला नो. बुवा एक आयडिया करा, तुमका जर केस हवे असतील ना तर देवगडात येवा. देवगडात बंदरावर बघा मच्छी साफ करतात, ती घाण असताना पोटवाळ बिटवाळ सगळा, त्या रात्री झोपताना ना रुमालात घ्यावा आणि असा बांधा डोक्यावर आणि झोपा. फक्त काय या मांजरा बिंजरा येईल तर सांभाळा, नाहीतर हत्ते पण जातील. नाहीतर त्यांना सांगला तसा तुमका दुसरं काय पर्याय नसत तर धगून टाकायचा की जोरात येणार. नाही नाही त्या काय बुवा कुठले जोक्स कुठे कसे मारायला पाहिजेत. अहो तुमच्यासारख्या बुवांका ह्या आमका शिकूचा येतात. आणि तो तिकडे मोठो काय सांगता, अध्यात्म. अध्यात्म काय सांगलं रे तू, रावणाचं मोठेपण. म्हणजे हीच आमच्या भजनी बुवांची शोकांतिका. अरे बुवा रामान काय केलं ह्या तुमका सांगो लाज वाटता, पण रावणाचं मोठेपण सांगतात. हा रावणान तुका 500,000 देऊन ठेवला की काय रे, होय रावणासारखा भक्त नाही. म्हणजे आमच्या रामांनी श्रीकृष्णान केलेला फुकटच गेला सगळा, बरोबर आहे ना. कारण ह्यो कलियुगा. पण ते देवाच्या चरणी प्रार्थना करताय जेवढे जेवढे ह्या गावात पोरगे होत आणि तिघांच्या मंडळात पण ज्यांची ज्यांची लग्न होऊची होत. कारण गावची लग्न ती गावची लग्न हो. ज्यावेळी तांदूळ निवडतात ना तांदूळ, त्यावेळी गाणं लागतात. हृदय भरून आले हिचे, हृदय भरून आले बाबांचे गुण हिला. ती बिचारी पोरगी असताना आतमध्ये हो, म्हणजे सगळ्या तिच्या डोळ्यासमोरून येतात. हृदय भरून बाबांचे गुण हिला सारे आठविले, आईचे गुण हिला सारे आठविले. ही माझ्या गावात असतात. त्याच्यानंतर बघा ह्या झाला ना की मग लग्नाचा दिवस येता आणि साऊंडवाले गाणं लावतात. गीता उभी मंडपात दुरून होता पत्नी मी तिला शोभे सुना तुम्हाला, शोभे सुना तुम्हाला. विचारा तिच्या बाबांना मुलगी द्याल काय जांभळ्याला आहे. संडास धुवायला पिवळो पट्टो काढणार ना तो रांगोळीवालो आहे. संडास धुवायला राहणार.
तुमका काय वाटला माका माहित होता पण तुम्ही बोलतास काय ह्या माका बघूचा होता मुलगा आहे का मला संडास धुवायला ह्या झाला की मग कर्याक करो घेऊनच असत करवल्यो अंतरपाठ लावतात समोरासमोर घेतात लांब लचक कर्याक करो लावतात मग चालू करतात गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र सरिता नर्मदवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता गया गंडकी पूर्ण पूर्ण जले समुद्र तनया पुर्या सदा मंगलम शुभमंगलम शुभमंगलम मंडळी जमली सारी जमलेल्या मांडवदारी बोला शुभमंगल सावधान सावधान मंडळी त्याच्यानंतर येतात पाच परतवना टंटन वाजलं मटण शिजलं आजी हसता बिचारी तुका काय नाही बोलणार ये केली तेवढा बस झाला टंटन वाजलं मटण शिजलं फडकान दुखती हडका झाली की नंतर श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायण सत्यनारायणाची पूजा झाली की मग ह्यांका मोकळी झाली राती अर्ध्या राती काय मनोरंजन करू का जावा त्याबद्दल वाद नाही बुवा आमचे फक्त बुवा तुमच्यासारखे सिनियर बुवा जेव्हा मी तुमका ह्याच्या समान मानताय त्याच्या समान मानताय ह्या ज्यावेळी बुवा आणि त्याच्यासारखं तो अध्यात्मावालो पिवळो पट्टो काढताना त्यावेळी बुवा वाईट वाटतात कारण भजनाची संस्कृती ही आपणच बिघडवत चालला काय लोक बक्षीस अगदी 100% देणार पण भजनी बुवान ती जागा बघू हवी मी काय धुतल्या तांदळाचो नव्हे मी सुद्धा कुठले जोक्स मारताय तुमका माहित पण आज बुवा नाही ना एवढी चांगली लोक आपल्याला लाभली आहेत ह्यो आता सरभरीत कशामुळे झालो मगाशी येताना ना वैभववाडीत ना एका चायची तलबिली ह्यो बसो खुर्ची शोधता पण खुर्चीवर ना एक आजोबा होते त्यांनी ना एक गाठोडा ठेवला नाही होता गाठोडा ठेवला नाही होता ह्यो गेलो आणि आजोबा सांगता आजोबा माझी बारी आहे मला जरा खुर्चीवरती बसायचं आहे तर तुमच्या गाठोड्यावरती बसू काय आजोबा म्हणतात नको कलिंगडा फुटतील ह्यो म्हणतात अच्छा आजोबा गाठोड्यात कलिंगडा आहेत आजोबा म्हणतात गाठोड्यात खिळे कलिंगडा तुझी फुटतील समाज लिव अरे हस ना लिव हत ना जो काय हा बरा बोर्ड पण बघा दोन्ही बुवा बघा कसे शर्ट घालून आणि ह्यो मध्ये नुसतो तळपळ आटता काय बुवा काय झालं माहिता ते सावून तुमच्या वेळी लागत नाही ना ते का कारण तो हॉलिजनचा फ्लॅश तुमच्या डोक्यावर पडता आणि त्याच्यामुळे सगळं व्होल्टेज ना डोका तुमचा वळून घेता एवढा काय म्हणतो तो शेटा
बघा आपण भजन कीर्तन या ठिकाणी अर्धा तास वेळ आहे ना, किती वेळा फक्त गजराचो माझो 15 5 मिनिटच झाली फक्त. उरली हा हो, एक फक्त बुवा गाणं घेतोय आणि गजरा घालतो शॉर्टकट घेते, कारण दोन्ही बुवांचा तुमका ऐकूचा. राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. हे धनाजी रायगड किल्ला महाराज. बघा हगीज ना खायच्या कंपनीचा वापरता त्याच कळत नाही, 2-2 मिनिटांत उठवून जातात. साईज चुकली ते का घेऊ, डोक्याने पेटी वाजवा. हे 50 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, मनपूर्वक स्वीकार. वेळ पुन्हा धन्यवाद. वेळ कमी आहे नाही तर ह्यांका भुसकाडाक माका वेळ ना लाग. काय या येळेर येळ आणि शिमग्यार खेळ. काय या एक ना आता शॉर्टकट फक्त एक सांगते, कारण गजरात मी मंडळी काही जास्त बोलणार नाही. कारण एक ना मुंबईवरनं जोडपा येता, मुंबईवरनं जोडपा आता ती असतात मैत्रिणी बालपणीचो, आणि तिचा बिचारीचा गावाक लगीन होता आणि हिचा होता मुंबई. आता मुंबईवालीन येता आणि भाषेत नुसती फाडफाड फाडफाड बोलत असता, फाडफाड बोलत असता. गाववालीन म्हणतात होय माका दाखवतस बोलून, आणि एकमेकींची ओळख करून देतात. गाववालीन म्हणतात काय गो तुझं नवरो खाय पोरगो खाय. तर ती मुंबईवालीन सांगता गाववाल्या, अगं अगं सुषमा हे बघ, हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ, हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ, आणि हा आमचा बॉय. काय सांगता, हे माझे मिस्टर मी त्यांची वाईफ आणि हा माझा बॉय. एवढा म्हटल्याबरोबर ती सांगता तुझे मिस्टर कुठे आहेत. पोरग्याकनी मिस्टराक वडीतच घेऊन येताना सांगता, अगं रेखा हे बघ, हा माझा मीटर मी त्यांची वायर आणि ह्या आमचा बिल. काय म्हणजे काय
या आपल्याकडे म्हणा बघा, उघड्यापाशी गेला नाही थंडीत कुडकुडून मेला असा त्या या ठिकाणी गजर घेताय अगदी शॉर्टकट, कारण वेळ कमी आहे, कारण वेळेला महत्व आहे. तुम्ही सांगा मंडळी, सगळे साक्षी का, मी नोटेशन आणि रुपावले किती वेळात घेतलंय हो, अर्धा तास पण लागलो नाही. युट्यूबवर तुम्ही बघशाल. पण ह्या दोघांनी जो वेळ घेतला नाही ना, अरे किती तुमचं फापड पसारो हा. आणि चांगला काय लोकांना सांगितला हा. तुझ्या माझ्या जोडीला गेलो टिबलबारीला, तुझ्या माझ्या जोडीला गेलो टिबलबारीला, बारीत बुवांना पाहिलं, बारीत बुवा हे भेटले या भजनामध्ये, हो या भजनामध्ये, हो या भजनामध्ये. जताया है क्यों, ऐसे जाना तो क्यों आया है क्यों, एक दम कर दो जरा और दम कर लिया, राजा भी बजा कोई रिश्ता दम कर लिया, ओ बेदर्दिया यार बेदर्दिया, हो बेदर्दिया. तुझ्या माझ्या जोडीला गेलो डबल बारीला, बारीक बुवा ह्यो भेटलो, बारीक बुवा तो भेटलो या भजनामध्ये, हो या भजनामध्ये, हो या भजनामध्ये. खांबाळे गावाची साळुंखे वाडीची, एक दूत आहे भारी हो. गवळ देवाच्या या उत्सवा सर्व भक्तांची मांदी आली हो. सर्व संकटे पाप दुःखे देवा तुझ्या चरणाची हो. महती ही गावात ख्याती जगभरात, हो महती ही गावात ख्याती जगभरात, तुझ्यामुळे धन्य झालो, तुझ्यामुळे धन्य झालो या भजनामध्ये. कलियुगाचा जमाना सहारा, कोणी ओळखे ना हो कोणाला हो. सवारी भवानी नागपुडा गणपती पुढा, कारण बघा मंडळी, कलियुगाचा हा जमाना सारा, कोणी ओळखे ना हो कोणाला. आणि भावा भावात कली वाढल्यावर मजा येते हो शेजाऱ्याला, कारण ह्यो कलियुगा. एक फक्त शेवटचा जोक सांगतोय मी रुपावलीत आणि नोटेशन मध्ये जरा कमी वेळ घेतलाय, त्याच्यामुळे 5 मिनिटं माझी वाढली तर तशी काय वाया जाणार नाही, बरोबर आहे ना. काय झालं माहित आहे, एक राजा होतो, मोठो राजा, भलो मोठो राजा होतो, अगदी धनधान्य सगळा समृद्ध होता त्याच्याकडे. आणि त्यानं आपल्या प्रधानाक दवंडी पिटूक सांगितलं, माझ्या 2 प्रश्नांची जो कोण बरोबर उत्तर देत त्याका अर्धा राज्य बक्षीस देऊन टाकणार. प्रधान गेलो, दवंडी पिटवला. दुसऱ्या दिवशी रती महारथी जमलं, ह्यो टकलो सुद्धा इलो, जांभळो सुद्धा इलो. राजाच्या समोर सगळे हजर झाले आणि झाला. राजान पहिलो प्रश्न विचारला, दुसरा प्रश्न विचारला, फक्त ऍक्शन करून दाखवला नो. ह्याचा उत्तर होता ह्या आणि ह्याचा उत्तर होता ह्या. रती महारथी सगळे होते, कोणा काय जमला नाही. पण धनगर मामा एक हुशार होतो, तो सांगता, राजा मी तुझ्या प्रश्नांचं उत्तर बरोबर सांगते. राजा म्हणता ठीक आहे. राजान पहिला प्रश्न विचारला, धनगर मामान बरोबर दाखवला. दुसरा प्रश्न विचारला, मामान बरोबर दाखवला. राजा म्हणता उत्तर बरोबर आहेत, उत्तर बरोबर आहेत म्हटल्याबरोबर खाली रती महारथी जांभळे बुवा पुजारे बुवा राजाच्या अंगावर तुटून गेले. आम्ही एवढे रती महारथी भजनी बुवा
आमका जमला नाही आणि या धनगर मामा कसा काय जमला? तुमच्या प्रश्नाचा गुपित काय ते आमका सांगा. राजा म्हणता, अरे वेड्यांनो, मी पहिलो प्रश्न विचारलोय ईश्वर एक हा. धनगर मामा सांगला ईश्वर दोनच, कारण एक ईश्वर आणि एक भक्त असे मिळून दोन ईश्वर. कारण ईश्वरा म्हणून भक्त आणि भक्ता म्हणून देवा किंमत हा. दोन ईश्वर. आणि दुसरा प्रश्न, पृथ्वी कशावर उभी आहे? शेष नागावर उभी आहे. एका टेकूवर उभी आहे ना, शेष नागावर उभी आहे. राजा सांगता ह्याची उत्तर ठरल्याप्रमाणे बॉन्ड पेपर नावार झालो, त्या अर्धा राज्य धनगर मामाच्या नावार झाला. धनगर मामा घरात जाऊन निघालो. धनगर मामा घरात जाऊन निघालो आणि संदीप पुजारे बुवानी जांभळे बुवान त्याका कोपच्यात घेतला आणि म्हणतात, मामा एवढा या सोपा होता, या आमका जमला नाही, तुमका कसा काय जमला? मामा म्हणतात, व्हेरी सिंपल. माका वाटला राजान माझ्याकडे एक बकरो मागितला, मी सांगले दोन घे, आणि जेव्हा सगळे मागितलं तेव्हा सांगले ह्या घे म्हणून. काय वाईट सांगलं? पृथ्वी कशावर उभी है? टेकूवर उभी है. आ जाओ अभी. मैंने क्या बोला? पृथ्वी किस पर उभी है? टेकू पर उभी है. नहीं तो आप बोलेंगे हे दकवाया. काय रे बाबूआ? टेकांना सुट्टी भेटत नव्हती. जांभळ्याका नवीन लग्न झाला, सुट्टी भेटत नव्हती. आता कोरोनातनं माहिती तुमका, सगळ्यांच्या बायका गावात, नवरे मुंबई का, आणि त्याका सुट्टी भेटत नव्हती. हो गेलो आणि सांगता, शेठ मुझे छुट्टी चाहिए. तो गुजराती होतो. शेठ म्हणता क्यों चाहिए? जांभळो म्हणता, वो मेरी अभी शादी हुई है ना, तो गांव जाने का है. तो म्हणता गांव क्यों जाने का है? वो म्हणता मुझे ओवासने का है. तो म्हणता ये ओवासना क्या होता है भाई? मग जांभळो सांगता, वो क्या होता है, वो बाइकों को लेके गणपति बापा के सामने वो सूप और रोवड़ी लेके जाना पड़ता है और ऐसा ओवासना पड़ता है. तो म्हणता, अरे उसके लिए गांव जाने की क्या जरूरत है? ऑफिस में साईं बाबा है, उसके सामने वो जो म्हणता, नहीं नहीं शेठ, मुझे गांव जाना ही पड़ेगा. शेठ म्हणता, क्यों जाना पड़ेगा? मग ह्यो सांगता, वो मेरा सुपड़ा गांव में है ना, इसलिए जाना पड़ेगा. काय बुवा, काय वाईट नाही बाबा, उसोच सांगितलं या. कारण काय, दोघांचो मिसेस, माझो बहिणी, माझी मिसेस, त्यांची बहीण, सगळ्यांचे काय बुवा. घरोघरी मातीच्या चुली. आपण किती जरी घरात भांडी घासलाव तरी भजनी बुवा म्हणून ताट मानेन राहायचा. म्हणून काय म्हणतोय, जमाना काला कोणी ओळखे ना हो कोणाला. भावा भावात कली वाढल्यावर मजा येते हो शेजाऱ्याला. व्हॉट्सअप, इंस्टा, फेसबुक कट्टा, मैत्रीला नाही तोटा. बघा बघा, सोनवारी सासूला जी भिचे ना तुला. सोनवारी सासूला जी भिचे ना तुला. पोरांना घाबरतो बाप, पोरांना घाबरतो बाप. या जगामध्ये, हो या जगामध्ये, हो या जगामध्ये वाढायला तुझ्या माझ्या जोडीला बारीत बुवा ह्यो भेटलो, बारीत बुवा ह्यो भेटलो या भजनामध्ये, हो या भजनामध्ये, हो या भजना.